अजितदादांच्या आठवणीने सावेडी हळहळली. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानकडून मेणबत्ती पेटवून व्यक्त केली श्रद्धांजली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात अकाली निधन झालं. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून सावेडी परिसरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेविका रोशनी आकाश त्र्यंबके यांच्या वतीने गुरुवारी त्यांना 2 मिनिटे स्तब्धता पाळून या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यात आला. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित लोकसभेत परिसरातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेणबत्ती पेटवून दादांच्या स्मृतीला उजाळा दिला. अजित पवार यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचा आणि विकासाच्या ध्येयाचा उल्लेख करताना अनेक महिलांना अश्रू अनावर झाले. राज्याने कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व गमावलं अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ओम साईराम. आज अत्यंत दुःख वाटतंय की आपल्या सगळ्यांमधून अजितदादा आपल्यात आज नाही आहेत. त्यांनी केलेले कार्य खूप आहेत आपल्यासाठी सगळ्यांसाठी. काल प्लेन क्रॅशमध्ये त्यांचे निधन झाले. ही अत्यंत वाईट घटना झाली आपल्यासाठी. ते आपल्या सगळ्यांच्या फार जवळचे होते आणि त्यांचे कार्यही आपल्यासाठी खूप होते. त्यांना आपल्या सगळ्यांकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. त्या दिवशी म्हणजे काल सकाळी त्यावेळेस फोन आला की दादांचा असं झालेलं आहे, मिळवणं शक्य नाही आहे, ही गोष्ट तुम्ही सांगू नका. हे झाल्यानंतर मी सकाळी TV लावली. मला फोन आला फोनचा की भाऊ नाही असं झालेलं आहे, मिळवणं शक्य नाही आहे. कारण का जसं माझ्या जीवनामध्ये मला कळायला लागलं 2010 ते 12 मध्ये मादानी साहेबांचा संपर्क झाला. आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व काका जगताप आणि कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी त्यांची ओळख झाली. खरंच ओळख अशी झाली की ज्यावेळेस मला कळालं ना की अपघात झाला आणि ते गेले तर खरं मला वाईट वाटलं आणि मला रडायला सुद्धा वावरलं मी. जसं वडिलांचं घडलं तसा मला याचा फोन आला व भाऊंचा फोन आला, तिकडे भाऊंचा फोन आला की असं झालेलं आहे. खरंच मनापासून वाईट वाटलं. कारण का की मी राजकारणामध्ये आलो आणि तुम्ही सर्वांनी राजकारणामध्ये पाठवलं, तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये पाठवलं आणि राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर साहेबांचं कर्तव्य एवढं माझ्यासाठी झालं की प्रत्येक संघटनामध्ये ते असायचे. आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया यांचं ते नेतृत्व होतं, त्यांची छत्रछाया ती होती. ज्यावेळेस नगर शहरामध्ये जो विकास झाला आणि बहीण योजना जी झाली ती साहेबांनी केली. त्यांच्या जीवनामध्ये एकच श्रेष्ठ होतं त्यांचं काम, समाजासाठी काम करायचं, प्रत्येक गोरगरिबासाठी काम करायचं आणि शेतकऱ्यासाठी काम करायचं. प्रत्येक गोरगरिबासाठी ते पळत होते. आजही त्यांचा अपघात झाला ना तर फक्त आपल्यासाठी झालेला आहे. आपल्यासाठी अपघात असा झाला की ते आता इलेक्शन लागू होणार होते आणि ते सभेसाठी निघाले होते. ज्या सभेसाठी निघाले त्यावेळेस बारामतीमध्ये आले तर फक्त 35 सेकंदामध्ये 35 मिनिटामध्ये बारामतीमध्ये आले आणि फक्त 2च मिनिटं राहिले खाली उतरण्यासाठी. पण परमेश्वराची निगा पहा, परमेश्वरांनी त्यांनी समाजासाठी जे कष्ट केले आणि ते शेवटपर्यंत कष्ट करीतच गेले आणि पळत होते. ते फक्त आपल्या समाजासाठी पळत होते, प्रत्येकासाठी पळत होते. फक्त काम हे त्यांना महत्वाचं होतं, राजकारण नाही. त्यांनी जीवनामध्ये कधी राजकारण केलं नाहीये. त्यांनी जीवनामध्ये फक्त सामाजिक काम केलं, प्रत्येकाचं काम हवं हे त्यांना महत्वाचं होतं. आपण या ठिकाणी जमलोय ते आपल्या लाडक्या दादांना श्रद्धांजली वाहायला. दादा म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा. एकूण 6 वेळेस अजित दादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. हा त्यांच्या नावावरचा विक्रम म्हणावा लागेल, कारण आजपर्यंत कोणतेही उपमुख्यमंत्री एवढा कार्यकाल त्यांना भेटलेला नाहीये. असा हा दादांना कार्यकाल भेटलेला होता.
मात्र एखादा व्यक्ती किती दिवस पदावर राहतोय यापेक्षा त्या व्यक्तीनं काम काय केलेलं आहे हे ज्यादा ओळखलं जातं आणि हीच खरी दादांची ओळख आहे. अजितदादांनी जे काही तळागाळातल्या लोकांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकरी लोकांसाठी, शोषित लोकांसाठी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य न विसरण्यासारखं आहे. अगदीच कालपासून आपण दादांचं जे काही कार्य आहे ते वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून पाहत आलेलो आहोत. हे पाहत असताना खरोखर डोळे पाणावले सारखे होतात, डोळ्यातून नकळत अश्रू वळायला लागतात. कारण दादांनी कोणतंही काम असेल त्या कामामध्ये सर्वसामान्यांचा फायदा कसा होईल याकडेच लक्ष दिलेलं होतं. काल जशी ही बातमी अजित पवार यांनी राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासात दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही असं सांगत माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेविका रोशनी आकाश त्र्यंबके यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी साई संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सगळ्यांनी दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.